होय, चंद्रकांत पाटील साहेब, तुमच्याच काळात घडलाय हा महाघोटाळा. शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय व सहसंचालक तंत्रशिक्षण डॉक्टर दत्तात्रय जाधव यांच्या संगनमताने महाराष्ट्रात करोडो रुपयाचा घोटाळा घडलेला आहे. काय आहे प्रकरण आपण जाणून घेऊ. मी डॉक्टर अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर यांच्या असं लक्षात आलं की शासकीय तंत्रनिकेतने व डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्या अंतर्गत असलेली आस्थापने व उच्च शिक्षण विभाग याच्यामध्ये विविध घोटाळे घडत आहेत. यामध्ये घोटाळे काढण्यासाठी आम्ही पहिली जी मेथोडॉलॉजी वापरली ती म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. होय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आम्ही विविध आस्थापनांना माहितीचे अधिकार पाठवले. सदर माहिती आम्हाला मिळताच आम्हाला असं लक्षात आलं की शासनाचे विविध नियम व रूल कायदे याचे उल्लंघन करून शासकीय तंत्रनिकेतने व इतर आस्थापने हे बेकायदा पैशाचा अपहार करत आहेत व यामध्ये आपल्याच जनतेचा पैसा, आपलाच पैसा हा बेकायदा व चुकीच्या पद्धतीने वापर त्याचा सुरू असल्याचं आम्हाला लक्षात आलं. यानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र वरिष्ठ कार्यालयानेही फक्त बघायचीच भूमिका घेतल्याने आम्ही पुढे त्याचे न्यायालयीन लढे दिले आहेत व देत आहोत. यामध्ये मी आपल्याला आज एक घोटाळा सांगणार आहे. तो म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरमध्ये झालेला करोडो रुपयाचा अपहार. आज आपण पाहणार आहोत की शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दिनांक 10/5/2024 ला थर्ड पार्टी ऑडिट व टेस्टिंगची काही बिले मंजूर करण्यात आली व त्याचे डिस्ट्रीब्युशन करण्यात आले. सदर डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण आज पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आर्थिक वार्षिक बेसिक रकमेच्या एकंदरीत 20% रक्कम ही प्राचार्य व इतर अधिव्याख्याते घेऊ शकतात. मात्र असं सर्व असताना दिनांक 10/5/2024 रोजी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून तब्बल करोडो रुपयाचा अपहार करण्यात आला. डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय यांचं वार्षिक एकूण मूळ वेतन आहे 26,89,200 रुपये. म्हणजेच ते वार्षिक मूळ वेतनाच्या 20% म्हणजेच 5,37,840 रुपये घेऊ शकतात. मात्र 10 मे 2024 रोजी त्यांनी 54,64,504 रुपये स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. म्हणजेच त्यांनी 49,26,26,664 रुपयाचा अपहार केला. हुंसीमर सोमनाथ किणुरप्पा यांचं वार्षिक एकूण मूळ रक्कम आहे 19,39,200. म्हणजे ते 3 ते 4 लाख या रेंजमध्ये थर्ड पार्टी ऑडिटची रक्कम स्वीकारू शकतात. मात्र त्यांनी घेतली 7,15,756 रुपये. म्हणजेच त्यांनी 3,27,916 रुपयाचा अपहार केला. कबाडे SA यांचं वार्षिक एकूण मूळ वेतन आहे 11,46,200. म्हणजेच ते 2 ते 3 लाख या दरम्यान थर्ड पार्टी ऑडिटचे पैसे घेऊ शकतात. मात्र त्यांनी घेतलेत 45 लाख म्हणजेच 42 लाख रुपयाचा त्यांनी अपहार केलाय. म्हणजे यांच्या वार्षिक एकूण मूळ रकमेच्या बेसिकपेक्षा दुप्पट रुपये हे घेतात. शासन यांना सांगतंय की तुम्ही तुमच्या एकूण मूळ वेतनाच्या 20% रक्कम घ्या. सदर बाब
आम्ही शासनाला कळवली. याच्यात फक्त एवढे 4च नावं नाही आहेत, तर पुढची नावं आहेत. अनूप गायकवाड 8 लाख रुपये अपहार, तीर्थकर SB 10 लाख रुपये अपहार, अभित इलाही सुभेदार 4 लाख रुपये अपहार, गायकवाड भानुदास लाखो रुपये अपहार, सोनल सुशील कुमार एकबोटे 17,37,709 रुपयाचा अपहार. आणि अशा प्रकारे हे अपहार केल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाने सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय यांना आदेश दिले की डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय यांच्या आर्थिक व प्रशासकीय अधिकार काढून ते स्वतःकडे घ्यावे. सदर आदेश प्राप्त होताच दिनांक 24/10/2024 रोजी सहसंचालक तंत्रशिक्षण पुणे विभाग पुणे म्हणजेच डॉक्टर दत्तात्रय जाधव हे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे गेले. सदर शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्व स्टाफची मीटिंग घेतली व तिथे खुले आव्हान करून त्यांना सांगितले की शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांचे वित्तीय व प्रशासकीय अधिकार काढलेले आहेत व ते स्वतः सहसंचालक यांनी स्वतःकडे ठेवले. त्याच दिवशी कार्यालयीन आदेश निघाले. महाराष्ट्र बँक त्यानंतर इतर बँका यांना पत्र निर्गमित करण्यात आले. मात्र हे सदर पत्र आणि सदर सर्व हा बहाणा आणि बनावटीकरण होता. कारण खुद्द डॉक्टर दत्तात्रय जाधव हे राजेश कापसे म्हणजेच प्रबंधक शासकीय तंत्रनिकेतन यांना भेटले व त्यांना सांगितले की सदर आदेश तुम्ही द्यायला जवळपास 10 ते 8 दिवस लावा व त्यामध्ये त्यांनी राजेश कापसेकडे तब्बल 3 चेक दिले व त्याला सांगितले की तुम्ही हे प्राचार्याकडनं पास करून घ्या. मग प्राचार्य हा महाराष्ट्र लुटायलाच आला होता. उत्तर प्रदेशचा हा प्राचार्य ज्याला महाराष्ट्राविषयी कुठलीही आस्था नाही आणि त्यांचा सदर उत्तर प्रदेशमधील प्राचार्याचा एक मित्र म्हणजेच शासनाचा सचिव विकास रास्तोगी यालाही महाराष्ट्राविषयी घेणं देणं नाही. दोघेही उत्तर प्रदेश दोन्ही महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत. रिटायरमेंटला कमी दिवस लुटा महाराष्ट्र. मग ह्या प्राचार्यांनी आयतं कोलीत मिळाल्यानंतर त्याला माहिती होतं की त्याचा वित्तीय कारभार काढलाय, प्रशासकीय कारभार काढलाय. मात्र सहसंचालक यांनीच हातात कुऱ्हाड दिल्यानंतर ह्या माकडांनी कुऱ्हाड चालवायला पुढे मागेही पाहिलं नाही. तब्बल 87 लाख रुपयाचा अपहार कुठलाही वित्तीय अधिकार नसताना या प्राचार्यांनी काढला. त्याच्यात किल्लेदार, हुंसीमरत, एकबोटे, कबाडे यासारखे लोक देखील सामील आहेत. यांनी मीटिंग भरवली व शासनाचा पैसा कसा लुटायचा याविषयीची मीटिंग झाली त्या दिवशी. आणि ती मीटिंग होऊन बघा 24 तारखेला प्राचार्याचा वित्तीय कारभार काढलेला आहे. तो कारभार सहसंचालककडे आहे. मग चेक राजेश कापसेकडे कुठनं आले तर चेक राजेश कापसेकडे स्वतःच सहसंचालकांनी दिले आहेत. 24 तारखेचं लेटर बँकेत त्याच दिवशी का गेलं नाही तर राजेश कापसेला स्वतः सहसंचालकांनी सांगितलं की काही लोकांचे चेक हे पारित व्हायचे आहेत, तू आजच्या आज जाऊन तो चेक लेटर एनकॅश करू नकोस बँकेमध्ये. राजेश कापसे गोलू का गुलाम बनला आणि या घोटाळ्यात तो देखील सामील आहे. त्याचंही संगनमत आहे. ही नो इट व्हेरी वेल की प्राचार्याचा वित्तीय कारभार काढलेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये त्या प्राचार्याकडेच तो चेक जातो आणि तो 87 लाख रुपयेचा अपहार करतो.
आणि त्यानंतर यावरती मी, अभिजित खेडकर व मनीष देशपांडे आम्ही विशेष न्यायालय सोलापूर, लाचलुचपत विषयी जे विशेष न्यायालय असतं सोलापूर, तेथे आम्ही फौजदारी किळकोर अर्ज दाखल केला. सदर अर्जातील गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक 26/11/2024 रोजी आदेश पारित करण्यात आले व त्याच नंतर पुढच्या एका दिवसांनी जेल रोड पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झाला. आता 11 नोव्हेंबरला जेल रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तेथील समन्वयक यांनी अर्ज केला होता, मात्र त्याच्यावरती कुठलीही कारवाई पोलिसांमार्फतही करण्यात येत नव्हती. कारण का? डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय हा एवढा शातीर आहे की त्यांनी तिथल्या लोकल पोलिसांना आपलंसं केलं होतं. इवन सरकारी वकील राजपूत यांना देखील आपलंसं केलं होतं. ते कसं? तर डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय हा घोटाळे करण्यात माहीर आहे. याला माहिती आहे आपण जिथे घोटाळे करतो तिथला लोकल पोलीस स्टेशन आणि तिथल्या सीपीला बोलवून त्याला खुश करणं आणि घोटाळे सर्रास करणं हा त्याचा धंदाच आहे. कारण का हा महाराष्ट्रीयन नाही हो, याला महाराष्ट्राविषयी आस्था पण नाही आहे. हा UP MP कडनं आलेला हा व्यक्ती, याला काय महाराष्ट्राची आशा असणार आहे, आस्था असणार आहे? हा महाराष्ट्र लुटायलाच आलाय. आणि त्याला साथ विकास रास्तोगी, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण यांची. झाला विषय, दोन्ही मित्र आहेत. मग या सर्व गोष्टीमुळे आपला महाराष्ट्र लुटला जातोय. फक्त ही एकच सिरीज आपल्या पुढे आली आहे. असे अनेक भाग मी व अभिजित खेडकर आणणार आहे आपल्यासमोर. आणि याच्यामध्ये आपण लक्षात येईल की कशा प्रकारे हे शासकीय सेवक लोकसेवक का डाकू लुटेरे हा प्रश्न आम्हाला पडतोय. कशा प्रकारे सहसंचालक तंत्र शिक्षण हे या घोटाळ्यात सामील आहेत. 24 तारखेला कार्यालयाने आदेश देतात आणि परत सांगतात आदेश बँकेत जाऊन देऊ नको. प्रबंधकाला तुम्ही सांगितलंय साहेब, संचालक साहेब, सहसंचालक साहेब, तुम्हाला प्रश्न आहे. यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत आणि हे गुन्हे तुमच्याच व्यक्तींनी केलेले आहेत. डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय, राजेश कापसे आणि अनंत जाधव या तिघांवरती जेल रोड पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 523/2024 दाखल झालेला आहे. या तिन्ही आरोपींवरती सहसंचालक काहीही करत नाहीये. संचालक साहेब आपण देखील कुठलीही कारवाई करत नाहीये. आणि रास्तोगी तर काय, तो तर UP MPचाच. शेवटी महाराष्ट्र लुटायलाच बसलाय हो तो. त्याला कसला आलाय? आता याविषयी पुढचा पॉइंट म्हणजे माझा असा आहे की ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती फौजदारी न्यासभंगासारखे गंभीर गुन्हे, ज्याच्यावरती 10 वर्ष सजा आहे, अशा व्यक्ती आजही तिथेच काम करतात आहे. सहसंचालक साहेब, तुम्ही त्यांना पुरावे मिटवण्यास उद्युक्त करत आहात का? एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करता, तो फौजदारी न्यासभंग करतो आणि त्याच व्यक्तीला तिथनं तुम्ही हलवत देखील नाही, दुसरीकडे ट्रान्सफर देखील करत नाही. यामागे तुमचं काय काळबेरं राजकारण आहे हे आम्हाला स्पष्ट करा. चंद्रकांत पाटील, तुम्ही ह्या लोकांना वाचवत आहात का? ज्या लोकांनी घोटाळे केले, ज्यांच्यावरती तुम्हीच गुन्हे, शासनानेच गुन्हे दाखल केले, त्या लोकांना तुम्ही त्या विभागातून ट्रान्सफर करून त्या पदावरनं हलवून दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही. का केलं जात नाही? कारण का या लोकांकडे तुमचे एव्हिडन्स आहेत, या लोकांकडे पुरावे आहेत की तुम्हीच यांना सांगितलंय, म्हणून तुम्ही घाबरताय. सहसंचालक साहेब, दत्तात्रय जाधव साहेब, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पोखरलाय. पूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचारामुळे
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे। या पुढच्या सिरीजमध्ये मी व माझे मित्र अभिजित खेडकर आपल्या समोर अजून अब्जावधी रुपयाचे घोटाळे आणणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।